हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आज फाटलेल्या दुधापासून कलाकंद तयार करणार आहे. तर इथे माझं अर्धा लिटर दूध हे फाटलेलं आहे. तर यापासून खूप छान कलाकंद तयार करता येतं. तर इथे मी आज या दुधापासून कलाकंद तयार करणार आहे. तर चला मग आपण इथे कलाकंद बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती एक पॅन इथे मी ठेवते, कारण रुंद भांड्यामध्ये किंवा रुंद पसरट पातेल्यामध्ये जर आपण दूध आटवलं तर त्याची पटकन वाफ होते पाण्याची आणि दूध लवकर आटलं जातं. तर मी इथे हे पॅन मध्ये बनवणार आहे. तर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये आपले फाटलेले दूध संपूर्ण टाकून घेतलेलं आहे. त्या भांड्यात आपण गॅसवरती दूध टाकल्यानंतर त्यामध्ये जे फाटलेले दुधाचे आपले गोळे झालेले असतात, तर जसजसं हे दूध गरम होतं तसतसं या गोळे असे दाणेदार वेगवेगळे साईडला सेपरेट होत जातात त्यामध्ये. तर इथे आपलं दूध छान आता दाणे दाणे आपले सेपरेट होत आहेत या पॅन मध्ये. गोळे मोडले जातात आणि संपूर्ण दुधामध्ये आपलं हे झालेले गोळे ते वेगळे वेगळे असे मोकळे मोकळे होताना दिसतात. आणि जसजसं पाणी आपल्या ह्यातलं कमी होतं तसतसं आपलं कलाकंदाचे दाणे दाणे छान आपले ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये पॅन मध्ये तयार होत असतात. इथे मी 5 काजू, 5 बदाम आणि 3 इथे अक्रोड घेतलेले आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे ड्रायफ्रूटचं प्रमाण जास्त सुद्धा घेऊ शकता. तर हे मी उभ्या स्लाइस मध्ये कट करून घेते. तर तुम्ही कुटून घेतले तरी सुद्धा हे चालू शकतं. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे अजूनही तुम्ही दुसरे प्रकार याच्यामध्ये टाकले तरी तुमची इच्छा. तर इथे मी छान हे कट करून घेतलेले आहे. इथे बघा आपलं दूध एकदम घट्ट होत चाललेलं आहे. आता अशा या वेळेला आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे. इथे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे साखर घालू शकता. गोडाचं प्रमाण तुमचं कसं असेल त्यावरती डिपेंड आहे. इथे मी 3 चमचे साखर घालते. गॅस इथे माझा फुलच आहे. ज्या वेळेला इथे आपण मिक्स करतो त्यावेळेला इथे गॅस फुल ठेवायचा, नंतर थोडं मीडियम करून आणि थोडा वेळ परत शिजू द्यायचं. पटापट आपलं दूध इथे आटल्या जातं. हे बघा अगदी हे घट्टसर होत चालले. थोडस अगदी अजून यातलं पाणी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. इथे आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूटचा यूज करायचा आहे आणि साखरेचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. हे बघा आपलं पाणी ह्याच्यामधनं एकदम कमी झालेलं आहे. जर तुम्हाला दूध फाटलेलं नसेल तर फाडायचं असेल तर लिंबाचा वापर करू नका, कारण ह्यामध्ये लिंबाचा फ्लेवर येतो आणि तेव्हा ते कलाकंद छान लागत नाही. तर त्यावेळेला तुम्ही ताज्या 1 टीस्पून चमचाभर दह्याचा वापर करून आणि तुम्ही दूध फाडून घ्या. इथं माझं ऑलरेडी अर्धा लिटर दूध फाटलेलं होतं म्हणून मी पटापट इथे बनवायला घेतलं. तर तुम्ही आधी दह्याचा वापर करून दूध फाडून घ्या. तर हे बघा इथे आपलं आता पाणी ऑलमोस्ट ह्यातलं कमी झालेलं आहे आणि अजून थंड झालं हे पूर्ण पाणी ह्यातलं आपोआप आटलं जातं. तर ह्यापेक्षा जास्त आपल्याला आता हे पाणी आटवायचं नाहीये. आता आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे. तर इथे आपण गॅस बंद करून आणि 1-2 मिनिटं ह्याला थोडंसं अजून गार करून घेणार आहे. 2 मिनिटांनंतर आपण हे छान एखाद्या बॉक्समध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये ह्याला सेट करायला ठेवायचं आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. इथे आपण अगदी 1-2 मिनिटांसाठी मिक्स करून आणि थोडंसं यातली वाफ आपल्याला कमी करून घ्यायची. इथले थोडेसे ड्रायफ्रूट आपण इथे मिक्स करून घेऊ आणि बाकी आपण वरती गार्निशिंग साठी ठेवणार आहोत. हे बघा इथे 2 मिनिट झालेले आहेत. एका बॉक्स मध्ये आपण हे आपलं कलाकंद काढून घेणार आहे. व्यवस्थित आपलं असे सेट करायला आपण ठेवणार आहे. आपल्याला तर ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिस्ता वगैरे काय तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे घालून घेऊ शकता. थोडंसं अजून प्रेस करून घेऊ. मार्केट सारखं आपलं कलाकंद इथे तयार होतं. हे बघा
आता हे आपल्याला एक अर्धा तासासाठी सेट करायला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बाहेर ठेवलं तरी पण होईल, पण आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत अर्धा तासासाठी. इथे हे बघा अर्धा तास झालेला आहे. एकदम आपलं कलाकंद छान सेट झालेलं आहे. इथे आपण आता आपल्याला ज्या लहान मोठ्या साईजच्या पाहिजे असेल त्या लहान मोठ्या साईजच्या इथे आपण याच्या वड्या पाडून घेऊ शकतो. हे बघा एकदम एक एक दाणा दाणा आपल्या इथे तयार झालेला आहे. मी इथे वडी काढून दाखवते. उलट करून घेऊ. इथे हे बघा जवळून दाखवते. आपला कलाकंद इथे तयार झालेला आहे. मार्केट सारखंच कलर आणि चव सुद्धा याची आहे. तर इथे आपलं कलाकंद तयार झालेलं आहे. इथे आपलं कलाकंद अगदी मार्केट सारखं तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर इतरांना शेअर करा आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.